प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला धन्यवाद देते की परमेश्वराने पुन्हा एक वार प्रियानो आम्हाला देवाचं वचन ऐकण्याची संधी प्रभूने दिली. मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो लोक आम्हाला चांगलं म्हणतात आहे की नाही, त्यावेळेस आम्हाला आवडतं. बरोबर? किती जणांना आवडतं बरं? तुम्हाला चांगले म्हटलेलं आवडतं? सगळ्यांना आवडतं ना? ज्यावेळेस लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलताय ना, तुमच्याबद्दल चांगली साक्ष देत आहे. पण ज्यावेळेस प्रभूमुळे लोक आमची निंदा करतात, आम्हाला नावं ठेवतात, आम्हाला दूषण लावतात, त्यावेळेस आम्हाला चांगलं वाटतं का? वाटतं? नाही वाटत है ना. कारण आमच्या नावाची काय होती? निंदा होती. आमच्या नावामुळं हसलं जातं, नावं ठेवलं जातं. परंतु प्रियानो, एक बायबलमध्ये एक वचन आहे, जे वचन आम्हाला आमचे विचार पूर्णपणे बदलून टाकतं. आणि ज्या प्रकारे प्रियानो वचनामध्ये आम्ही बघतो, लुक्याचा 6वा अध्याय वचन 22, लूक 6:22. लुक्याचा 6वा अध्याय वचन 22. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. हालेलुया. या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याच्या पुत्रामुळे, म्हणजेच कोणामुळे? प्रभू येशू ख्रिस्तामुळे लोक तुमचा द्वेष करतील. कोणामुळे? प्रभू येशू ख्रिस्तामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, म्हणजे तुम्हाला वेगळं पाडतील. पूर्वीच्या काही असं व्हायचं आहे ना, वाळीत टाकल्या जायचं. एखाद्या गटातून, एखाद्या समुदायातून है ना, वेगळं केलं जायचं, वाळीत टाकलं जायचं. त्याच्याशी कुठल्या प्रकारचा संबंध ठेवला जात नव्हता. या ठिकाणामध्ये प्रियानो आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील. हालेलुया. हे कोणामुळे होणार? प्रभूमुळे होणार. आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवणार, कारण वचनात तसं लिहिलेले. कारण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना काही गोष्टी सांगत आहे. ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की याच अध्यायामध्ये वचन 20 मध्ये धन्यवाद व दुःखोद्गार. तेव्हा त्याने आपल्या शिष्याकडे दृष्टी लावून म्हटले, आहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे की ज्या ज्या गोष्टी तुमच्या सोबत होणार आहे, त्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये सांगत आहे की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाईट टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. हालेलुया. तेव्हा तुम्ही धन्य. हालेलुया. हालेलुया. मग प्रत्येक वेळेस आम्ही हीच अपेक्षा करावी का लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझ्याबद्दल चांगलं बोलावं. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आमची निंदा होती प्रभूमुळे, बरं का, तुमच्या स्वतःची कारण असेल ती गोष्ट नाही, बरं का, नाही तर तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीसाठी कारणीभूत असाल आणि लोक नाव ठेवते, ती गोष्ट वेगळी. या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले, मनुष्याच्या पुत्रामुळं. हालेलुया. स्वतःमुळं नाही, बरं का. या दोन्ही मिक्स करू नका, नाही तर जर स्वतःच्या चुकामुळे जर लोक नाव ठेवतात तर ती त्यामध्ये आपली चूक आहे ना, आपली वैयक्तिक चूक आहे. पण प्रभूमुळे, मनुष्याचा जो पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या नावामुळे जर तुमची निंदा होते, तर हे वचन त्यावेळेस लागू पडतं ज्यावेळेस प्रभूमुळे आमचं नाव वाईट समजलं जातं किंवा वाईट टाकलं जातं किंवा आम्हाला वाईट म्हटलं जातं किंवा आमचा द्वेष केला जातो, तर आम्ही धन्य. आमच्या वैयक्तिक चुकामुळे जर आम्हाला वाईट म्हटलं जातं तर ती वेगळी बाब आहे.
या ठिकाणी मी फक्त प्रभूच्या बाबतीमध्ये बोलत आहे की जर प्रभूमुळे आमची निंदा होते, प्रभूमुळे जर आमचं नाव वाईट टाकलं जातं किंवा आम्हाला वाईट म्हटलं जातं, तर प्रभू अशा लोकांना धन्यवादित म्हणत आहे. हालेलुया. मग जर प्रभूची मुळे आमची निंदा होत असेल तर आम्ही धन्यवादित आहोत. हालेलुया. म्हणजे ह्या गोष्टी पचवण्याचं सामर्थ्य आम्ही ठेवावं की प्रभूमध्ये आम्ही आल्यानंतर, देवाने आम्हाला अभिषिक्त केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होणार आहे त्या म्हणजे आमचा द्वेष होईल. हालेलुया. सगळेच तुमच्यावर प्रेम करतील, सगळेच तुमचा आदर करतील असं नाही, है की नाही? कारण वचनामध्ये लिहिले की मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करते. तर पहिली गोष्ट जी आमच्या जीवनात येते ती म्हणजे द्वेष. काही लोक असतात की जे वैयक्तिक मत्सरातून प्राणो देवाच्या लोकांचा किंवा अभिषिक्त लोकांचा किंवा विश्वासणाऱ्या लोकांचा काय करतात? द्वेष करतात. त्यानंतर प्राणो आणखी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हास वाईट टाकतील, म्हणजे वेगळं पाडतील. त्यानंतर तुमची निंदा करतील आणि त्यानंतर तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू आम्हाला अभिषिक्त करतो, त्याच्या कामासाठी निवडतो, जबाबदारीसाठी प्रभू निवडतो, तर ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणार. जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात आल्या, त्याच्या शिष्याच्या जीवनामध्ये आल्या, देवाचे जे संदेष्ट होते त्या संदेष्टांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आल्या, तर आमच्याही जीवनामध्ये येणार म्हणजे येणार. हालेलुया. आणि जेव्हा प्रभूमुळे ह्या गोष्टी आमच्या जीवनात येतात तर देवाच्या वचनानुसार आम्ही धन्यवादित ठरतो. तुम्हाला आवडेल का प्रभूने तुम्हाला धन्यवादित म्हणावं? लोकांनी काही जरी म्हटलं तरी चालेल, परंतु प्रभूने आम्हाला धन्यवादित म्हणावं. हालेलुया. कारण तो प्रतिफळ देणारा आहे, पारितोषिक देणारा तो आहे. ओके. त्यानंतर आणखी वचन आम्हाला 24 मध्ये पाहायला मिळतं. त्याच अध्यायामध्ये वचन 26 वाचा. लूक. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. त्याचे पूर्वज खोट्या संदेष्टास असेच म्हणत असत. ओके. सो आणखीन एक वचन या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील, तुम्हाला चांगलं म्हणतील, तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. म्हणजे आमच्या जीवनामध्ये निंदा, अपमान, द्वेष, नावं ठेवली जाणं या गोष्टी यायलाच पाहिजे. ही पावती आहे की देवाने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला वेगळं केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा. म्हणजे लोकांनी फक्त आम्हाला चांगलंच म्हणावं, ही गोष्ट आमच्यासाठी काय ठरते? घातक ठरते. हालेलुया. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये निंदा येणं गरजेचे आहे, आमचा छळ होणं गरजेचं आहे, आमचा मत्सर होणं गरजेचं आहे, आमचं नाव वाईट म्हणून टाकलं जाणं गरजेचं आहे. कारण जर लोक आम्हाला फक्त बरंच म्हटली किंवा चांगलेच म्हटले तर देवाचं वचन सांगतं की तुमची केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. मग आम्हाला आवडेल का आमची दुर्दशा झालेली? मग लोकांनी आम्हाला दूषण लावलं किंवा नावं ठेवले तरी चालतील, हे की नाही? म्हणजे आमची दुर्दशा होणार नाही. सो ह्या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. सो आम्ही बघतो की प्राणो बायबलमध्ये जितकेही अभिषिक्त लोक आम्ही बायबलमध्ये बघतो प्राणो, त्यामध्ये एकही असा देवाचा अभिषिक्त किंवा देवाचे निवडलेले लोक तुम्हाला प्राणो दिसणार नाही की लोकांनी त्यांना नावं ठेवली नाही. हालेलुया. असं आहे का? एक अभिषिक्त व्यक्ती, तुम्ही अभिषिक्त आहात कारण तुम्ही याजकीय याजकगण तुम्ही आहात. 1 पेत्र 2:9 मध्ये देवाचं वचन सांगतं की तुम्ही निवडलेला वंश आहात. देवाने आपल्याला निवडलेलं आहे, देवाने आम्हाला अभिषिक्त केलेलं आहे. आमचा अभिषेक जो आहे तो त्या पवित्र पुरुषाकडून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. आम्ही प्रत्येक जण अभिषिक्त आहोत. आम्ही म्हणूया मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे, मी अभिषिक्त आहे. हालेलुया. तर तुम्ही खरंच अभिषिक्त आहात कारण देवाने तुम्हाला अभिषिक्त केलेला आहे. कुठल्या मनुष्याकडून नव्हे तर तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडून तुम्ही अभिषिक्त आहात. सो तुम्ही अभिषिक्त आहात
तर तुमच्या जीवनात ज्या प्रकारे अभिषिक्त लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो वेगवेगळ्या गोष्टी आल्या, त्यांना वेगवेगळे दूषण लावले गेले, वेगवेगळे दोष लावले गेले, आरोप लावले गेले, त्यांना वाईट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सो ह्या सगळ्या गोष्टी अभिषिक्त लोकांच्या जीवनात आल्या. जर त्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर आमच्याही जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार. हालेलुया. जर देवाचे लोक सुटले नाही तर आम्ही यातून मुळीच सुटणार नाही. हालेलुया. म्हणून तयारी ठेवायची हे सगळं पचवण्याची. जर लोक आमची निंदा करताय, हे की नाही, आम्हाला वाईट म्हणताय, आमचा द्वेष करताय, आमचा मत्सर करताय, तर ह्या सगळ्या गोष्टी पचवण्याचं आम्ही सामर्थ्य ठेवलं पाहिजे. कारण देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी येतात. जर प्रभू सोबत ह्या गोष्टी झाल्या, त्याच्या शिष्यासोबत, संदेष्टासोबत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारचे दूषण त्यांना लावण्यात आले, दोष लावण्यात आले, तर निश्चित आहे की आमच्याही जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार. हालेलुया. आम्ही अभिषिक्त आहोत याचा अर्थ हाच नाही की सगळेजण सन्मान करतील, सगळेजण प्रियानो आपल्यावर प्रेम करतील किंवा आपल्याला चांगलं म्हणतील, असं नाही. हालेलुया. आदर घेण्याची पण सवय ठेवायला पाहिजे आणि अनादर घेण्याची पण सवय आम्ही ठेवली पाहिजे. हालेलुया. कारण ह्या दोन्हीही गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात. लोक आदर पण करतात आणि अनादर पण करतात. हालेलुया. खूप लोक असतात जे प्रेम पण करतात आणि खूप काही लोक असे असतात जे द्वेष पण करतात. तर आज प्रियानो खूप मोठी लिस्ट मी तुम्हाला त्या लोकांची देणार आहे, ज्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दूषण दिले गेले, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना दोष लावण्यात आले किंवा त्यांच्यावर आरोप करण्यात आले. आणि यामध्ये प्रियानो आम्ही ज्या प्रकारे बायबलमध्ये वाचतो, गणना याचा 16वा अध्याय वचन 1 आणि 3. गणना 16, 1 आणि 3. थोडं फास्ट वाचूया. गणना 16. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्याच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? सो या ठिकाणामध्ये प्रियानो मोशेवर जो आरोप करण्यात आला आहे किंवा त्याला जे दूषण लावलं गेलं ते आहे की अधिकाराचा गैरवापर किंवा स्वतःला मोठे समजणे. हालेलुया. सो मोशेला लोकांनी जे दूषण लावलं, दूषण म्हणजे दोषारोप करणे किंवा नाव ठेवणं किंवा त्याच्यावर आरोप करणं. सो कुठला आरोप ते करत होते? अधिकाराचा गैरवापर आणि स्वतःला मोठे समजणे. कारण ज्या प्रकारे वचन 3 मध्ये आम्ही वाचतो, ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता? सो प्रियानो आम्ही बघतो की या ठिकाणी मोशेवर दोषारोप केला जाते. मोशेला अधिकाराचा गैरवापर केल्याचा त्याच्यावर दोष लावण्यात येते. त्याचबरोबर तो स्वतःला मोठं समजत आहे किंवा आपलं पद इतरांपेक्षा मोठं आहे असं तो समजतं. अशा प्रकारचं दूषण मोशेवर लावण्यात आलं. कारण या ठिकाणामध्ये प्रियानो ह्या लोकांचा बोलण्याचा जो अर्थ होता की आपण सगळे सारखे आहोत. हालेलुया. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये ते म्हणत आहे की संबंध मंडळी पवित्र आहे. निश्चित सगळे लोक परमेश्वराने निवडलेले पवित्र केलेले लोक होते. त्याचबरोबर पुढे वचनामध्ये लिहिलेले की तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठायी आहे. ही बाब सत्य की परमेश्वर त्यांच्या ठायी होता, परंतु प्रियानो काही विशेष जबाबदारी साठी परमेश्वराने मोशेला आणि अहरोनाच्या घराण्याला वेगळं केलं होतं.
मोशेने प्रियानो अधिकार गाजवण्यासाठी किंवा मोठं पद मिळवण्यासाठी तो इस्रायलावर वर्चस्व कधीच गाजवत नव्हता. आणि जर त्याची अपेक्षा असती किंवा त्याची ही जी हाव असती तर कदाचित तो परमेश्वराला कधीच नाही म्हटला असता. कारण ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की तू इस्रायल लोकांचं नेतृत्व कर किंवा ज्यावेळेस परमेश्वराने त्याला कॉलिंग केलं त्यावेळेस तो म्हटलं की नाही प्रभू मला बोलता येत नाही, मी हे करू शकत नाही, अशी कारणं त्याने कधीच दिली नसती. हालेलुया. जर त्याला अधिकाराचं हवं असती किंवा वर्चस्व गाजवण्याची हवं असती तर त्याने सुरुवातीला प्रभूला नाकार दिला असता का? ज्या कामगिरीसाठी परमेश्वर त्याला पाठवत होता त्या कामगिरीसाठी तो नाही म्हटला असता का? परंतु यातून एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येते प्रियानो, की मोशेने कधीच स्वतःला उच्च स्थानावर ठेवलं नाही. आणि याची साक्ष स्वतः परमेश्वर देतो की मोशे सारखा भूतलावर इतका नम्र कोणीच नाही. आणखी कोणाची साक्ष घेणार? जर स्वतः परमेश्वर मोशेबद्दल साक्ष देतो की तो इतका नम्र, इतका लीन आहे, परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष देते. परंतु प्रियानो जे लोक आहे ते वैयक्तिक मत्सरातून प्रियानो हे दोषारोप त्याला करत आहे की तू लोकांवर वर्चस्व करते, तू लोकांमधून स्वतःला श्रेष्ठ दाखवत आहे. परंतु परमेश्वर मोशेबद्दल साक्ष देतो की मोशे सारखा नम्र कोणी नाही, संपूर्ण भूतलावर कोणी नाही. कुठला मनुष्य त्याच्याबद्दल साक्ष देत नाही प्रियानो, तर स्वतः परमेश्वर त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. आणि प्रियानो आमचं ही जीवन असंच असायला पाहिजे. लोकांनी आमच्या विरोधात काही जरी बोललं तरी परमेश्वराने त्याची पुष्टी केली पाहिजे की नाही, माझा सेवक हा सगळ्यात नम्र लीन आहे, जसं तुम्ही म्हणता तसं नाही. हालेलुया. जे दोषारोप जे कोरह आणि दाथान आणि अबिराम यांनी लावलं प्रियानो, जर ते बरोबर असतं तर परमेश्वराने त्यांना शिक्षा केली असती. हालेलुया. भूमी फाटली असती का? कोरहचं कुटुंब जिवंत अधोलोकात उतरलं असतं का? हालेलुया. सो देवाच्या अभिषिक्तावर, देवाच्या लोकांवर नेतृत्व करणारे लोक असेल किंवा परमेश्वरा समोर लीन नम्रपणे चालणारे लोक असेल प्रियानो, आम्ही बघतो की त्यांच्यावरही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. हालेलुया. हालेलुया. विचार करा प्रियानो, परमेश्वर त्याला म्हणतो की हा सगळ्यात भूतलावर नम्र आहे, मग तो स्वतःला उंच ठेवत असेल का? स्वतः वर्चस्व गाजवत असेल का? परमेश्वराने त्याला अधिकार दिला. हा जो अधिकार होता तो स्वतः परमेश्वराने त्याला दिला होता. परमेश्वराला तर किती बहाणे मोशेने दिले की नाही प्रभू मला बोलता येत नाही, प्रभू मला असं, प्रभू तसं. पण प्रभू म्हटलं की नाही तूच. हालेलुया. हालेलुया. सो अधिकार हा परमेश्वराकडून मिळतो प्रियानो. त्यानंतर आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो, पहिली शमूएलाचा 24वा अध्याय वचन 9 आणि 11. पहिली शमूएल 24, 9 ते 11. दावीद शाऊलास म्हणाला, लोक म्हणतात की पहा, दावीद आपला घात करून पाहत आहे, त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता? पहा, आज आपण आपल्या डोळ्याने पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते. आपल्याला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले की मी आपल्या स्वामींवर हात टाकू नये, कारण परमेश्वराचा अभिषिक्त आहे. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो दाविदावर विश्वासघाताचा आरोप करण्यात आला आहे, त्याचबरोबर राजद्रोह आणि शौला विरुद्ध कट. हालेलुया. हे 3 आरोप कोणावर केले जात आहे? मागे सांगा. कोणावर केले जाते? मोशेवर केले जाते. कोणावर? दाविदावर. कुठले कुठले आरोप? विश्वासघात केल्याचा, त्याच्यानंतर राजद्रोह केल्याचा आणि शौला विरुद्ध कट करण्याचा आरोप दाविदावर लावण्यात आला. परंतु प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 9 मध्ये की दावीद शौलास म्हणाला, लोक म्हणतात की पहा, दावीद आपला घात करू पाहत आहे. म्हणजे त्याच्यावर घात करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. आणि हा आरोप कोणी लावला? लोकांनी लावला. कोणाला? बरोबर. का शौलाला लावते? का मोशेला लावते? कोणाला लावते? दाविदाला. कशाचा? विश्वासघात केल्याचा
त्यानंतर आणखी पुढे वचनात दिले की त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता? पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते, आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली. मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. लोकांनी आरोप केला की दावीद तुमचा घात करू पाहत आहे, तुम्हाला मारू पाहत आहे, राजद्रोह करत आहे आणि तुमच्या विरुद्ध तुम्हाला मारण्याचा कट करत आहे. जर खरंच तसं असतं तर ज्यावेळेस परमेश्वराने शौलाला दाविदाच्या हातात दिलं असतं तर शौलाला दाविदाने सोडलं असतं का? कारण शौल त्याचा कशासाठी पाठलाग करत होता? दाविदाला, जो आपल्याला मारण्यासाठी आलेला आहे. आम्ही बघतो की एन गेदीपर्यंत तो पळाला. अनेक गोष्टी आपण दाविदाच्या जीवनातून शिकलोय, बघितलेल्या आहे की कितीतरी ठिकाणामध्ये, वेगवेगळ्या गुहेमध्ये तो लपला, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये अनवाणी गेला, अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्या प्रियानो. परंतु आम्ही बायबलमध्ये जर प्रियानो वाचलं तर आम्हाला कुठेही लक्षात येत नाही की दाविदाने शौलाला मारण्याचा कट केला. जर तसं असतं तर ज्या वेळेस परमेश्वराने प्रियानो शौलाला दाविदाच्या हातात दिलं, दाविदाने त्याला मारून टाकलं असतं, बरोबर. परंतु दावीद काय म्हणतो की मी देवाच्या अभिषिक्तावर कसा हात टाकू? हे पाप माझ्याकडून न होणं, कारण त्याला माहित होतं की शौल परमेश्वराचा अभिषिक्त आहे आणि देवाच्या सेवकावर, देवाच्या अभिषिक्तावर हात ठेवून कोणीच निर्दोष राहणार नाही. कारण परमेश्वर म्हणतो की कोणी माझ्या अभिषिक्ताला हात लावतो तर तो माझ्या डोळ्याला, माझ्या बुबळाला स्पर्श करतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही बघतो की दाविदावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केला जात आहे की तुम्ही शौला विरुद्ध कट करत आहे, शौलाला मारण्याचा कट करत आहे, राजद्रोहाचा कट करत आहे, विश्वासघात करण्याचा कट करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप दाविदावर करण्यात आले, परंतु हे सर्व आरोप खोटे होते. हालेलुया. आणि याचं प्रमाण हे आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने शौलाला दाविदाच्या हातात दिलं, परंतु दाविदाने जो अभिषिक्त शौल जो होता त्या शौलावर हात टाकला नाही. हालेलुया. याचं प्रमाण ह्या ठिकाणामध्येच आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रियांनो आणखी आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की काही असे लोक होते प्रियांनो ज्यांच्यावर चुकीचे आरोप लावले गेले, आणि त्यामध्ये आहे प्रियांनो एलिया. हालेलुया, हालेलुया. एलिया हा परमेश्वराचा अभिषिक्त होता की नाही? त्याला कुठला संदेष्टा म्हणून ओळखलं जातं? अग्नीचा संदेष्टा. कोणाकोणाला? एलियाला. आणि अग्नीचे संदेष्ट कोणते कोणते आहे? एलिया आणि अलिशा. माहिती तुम्हाला आहे ना? पहिले राजे 18:17. एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायला छळणारा तो तूच ना. ओके, पुढे वाचा. तो म्हणाला, मी इस्रायला छळले नाही, तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मांडण्याचे सोडून बालमूर्तीच्या नादी लागून इस्रायला छळले आहे. आता जासूद पाठीव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टात आणि इजबेलीच्या पंक्तीत जेवणाऱ्यांच्या आशेरा मूर्तीच्या 400 संदेष्टास कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमवू. ओके, सो या ठिकाणामध्ये पण प्रियानो आम्ही बघतो की जो परमेश्वराचा अभिषिक्त आहे एलिया, त्याला दोष दिला जाते. पहिलं आम्ही कोणाबद्दल बघितलं? दुसरं. आणि आता कोणाबद्दल बघतोय? मी सगळं विचारणार आहे बरं का, सिरियल वाईज विचारणार आहे, विशेष करून मागच्यांना विचारणार आहे. पहिलं कोणाबद्दल आम्ही बघितलं? मोशे. मोशेवर काय आरोप करण्यात आले? की हा अधिकाराचा गैरवापर करतो, स्वतःला मोठं समजतो. दाविदावर कुठला आरोप करण्यात आला? शौला विरुद्ध विश्वासघात किंवा शौला विरुद्ध कट कारस्थान करत आहे, राजद्रोह करत आहे किंवा शौला विरुद्ध बंड करत आहे. त्यानंतर प्रियानो आम्ही एलिया संदर्भात ऐकत आहोत की एलियावर आहाब, जो इस्रायलाचा सगळ्यात दुष्ट राजा म्हणून ओळखला जातो,
आहाब मला वाटतं खूप प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे ना, आहाब आणि इजबेल. कारण आहाबाबद्दल बऱ्याच वेळेस आम्ही ऐकलेलं आहे. हा बायबल मधला कुप्रसिद्ध राजा आहे, सुप्रसिद्ध नाही बरं का. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही वचनामध्ये बघतो, पहिले राजाचा 18वा अध्याय वचन 17 मध्ये, एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना. हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे? इस्रायलाला छळणारा तूच ना. बघा प्रियानो, देवाच्या अभिषिक्ताला जे दूषण लावले गेले किंवा जे दोषारोप लावले गेले ते तुम्हाला मी या वचनातून सांगू इच्छिते की कशा प्रकारे देवाच्या अभिषिक्त लोकांना नावं ठेवली जातात. या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की जो स्वतः दोषी आहे, म्हणजे कोण? आहाब. आहाब या ठिकाणामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो की आहाबाची आणि एलियाची भेट झाली, त्यावेळेस प्रियानो तो त्याला ज्या गोष्टी संबोधतो किंवा ज्या गोष्टी बोलतो त्या ह्या होते की इस्रायलला छळणारा. काय म्हणता? इस्रायलला छळणारा. हालेलुया. एलियाने कधी इस्रायलला छळलं का हो? छळ कोणामुळे होत होता? आहाब आणि इजबेलीमुळं. कारण त्यांनी बालाची उपासना चालू केली होती. बरोबर. दोषी कोण आहे? आहाब, इजबेल, आणि त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी चालवल्या होत्या त्या. या कारणामुळं परमेश्वराने काय केलं होतं? दुष्काळ पाठवला होता. मी या संदर्भात तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलं की दुष्काळच का पाठवला. बाल, ज्याला पर्जन्य त्याचा देवता म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या विरोधात परमेश्वर काम करत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुष्काळ पडला होता. कारण एलियाने सांगितलं होतं की 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. आणि ह्याच कारणामुळं आम्ही बघतो की ज्या गोष्टी तो बोलला त्या कारणामुळं पाऊस पडला नव्हता. सगळीकडे प्राणो दुष्काळाची भयंकर स्थिती होती. आणि अशा वेळेस आहाब जो आहे या सगळ्या परिस्थितीसाठी कोणाला दोषी ठरवत आहे? हालेलुया. चुकी कोणाची आहे? आहाबाची, इजबेलची. कारण त्यांनी सगळ्या लोकांना, काही लोक सोडून बरं का, त्यांना बालाच्या उपासनेत सामील केलं होतं. बालासाठी, आशेरासाठी स्तंभ उभारले होते. आणि ह्याच कारणामुळे परमेश्वराचा कोप भडकला होता. आणि परमेश्वराने एक शिक्षेच्या स्वरूपात, हालेलुया, शिक्षेच्या स्वरूपामध्ये दुष्काळ पाठवला. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की दुष्काळ वेगवेगळ्या कारणासाठी परमेश्वराने पाठवला. या ठिकाणी परमेश्वर जो दुष्काळ पाठवत आहे तो शिक्षेच्या स्वरूपामध्ये पाठवत आहे. हालेलुया. लक्ष आहे माझ्याकडे? या ठिकाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे, भयंकर परिस्थिती झालेली आहे. आणि अशा वेळेस प्रियानो आम्ही बघतो की ज्या परिस्थितीसाठी ज्याला जबाबदार ठरवलं जात आहे तो आहे एलिया. आणि हा जो आहाब आहे, आहाब स्वतःची चूक मान्य करत नाही की माझ्या कारस्थानामुळे किंवा मी जे करत आहे, मी जिवंत परमेश्वराला सोडून अन्य गोष्टी करत आहे त्यामुळे दुष्काळ पडला, ही गोष्ट तो मान्य करत नाही. तर तो या परिस्थितीसाठी एलियाला जबाबदार ठरत आहे. हालेलुया. बऱ्याचदा असंच होतं प्रियानो की एखादी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते आणि आम्ही आमच्या परिस्थितीसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवतो. याचं उत्तम उदाहरण आम्ही, मला वाटतं, साराबद्दल बघितलं की साराने जी चूक केली प्रियानो त्यासाठी ती आपल्या पती अब्राहमाला दोष देत आहे की तुमच्यामुळं माझा अपमान होतोय आणि माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी. बऱ्याच वेळेस प्रियानो असंच आम्ही बघतो की आपल्या चुकाबद्दल आम्ही दुसऱ्याला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, एखाद्या व्यक्तीला दोष देतो, देवाला दोष देतो. परंतु प्रियानो आम्ही विसरून जातो की आम्ही काय केलेलं आहे. एखाद्या गोष्टीचं नियोजन आम्ही व्यवस्थित केलेलं आहे का? एखादी गोष्ट आम्ही व्यवस्थित सांभाळली आहे का? बऱ्याच वेळेस प्रियानो आपले लेकरं बिघडतात, याच्याबद्दल आम्ही परिस्थितीला दोष देतो, अनेक गोष्टीला दोष देतो. परंतु आम्ही हे विसरून जातो की खरंच आम्ही आमच्या लेकरांना योग्य वळण लावले का? आमच्या लेकरांची आम्ही काळजी घेतली का? हालेलुया. आम्ही कुठे कमी पडलो? आम्ही तितकं पुरेसं लक्ष आमच्या लेकरांकडे दिले का योग्य ते वागणूक त्यांना मिळण्यासाठी? हालेलुया.
हालेलुया. बराच वेळेस असंच होतं प्रियानो, आम्ही आमच्या चुकाबद्दल इतरांना दोषी ठरवत असतो. आई वडील असेल, पती असेल, पत्नी असेल, लेकरं असेल किंवा नातेवाईक असतील किंवा आणखी जे ही असेल. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की ज्याला नेहमी दोषी ठरवल्या जातं तो म्हणजे परमेश्वर. देवानेच हे केलं, देवामुळेच असं झालं. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं पण होतं, काही जण स्थळ जमवून देतात की नाही? तुम्ही पण कधीतरी दिलं असेल है ना. जर ते स्थळ व्यवस्थित नसेल है ना, किंवा ती मुलगी चुकीची वागते किंवा मुलगा चुकीचा वागतो, ही गोष्ट बाजूला राहते. पण ज्यांनी ते स्थळ जमवून दिलंय यांनीच जमवून दिलं. हालेलुया. असंच होतंय का? तो मुलगा कसा आहे, मुलगी कशी, घरातलं वातावरण कसं आहे, ह्या गोष्टी मॅटर नाही करत. ज्यांनी जमून दिलंय त्यांना दोषी ठरवल्या जातं. भविष्य कोणाला माहित आहे का पुढे काय होणार आहे? परंतु जबाबदार त्या व्यक्तीला धरल्या जातं ज्या व्यक्तीने ते स्थळ पाहून दिले. म्हणून बरेचसे लोक या गोष्टीत पडत नाहीत. ठीक आहे ना, न पडलेलं बरं. कारण शेवटपर्यंत ते लोक म्हातारे होऊस तर त्या व्यक्तीला दोष दिला की यांनी जमवून दिलं की नाही. आणि जर चांगलं झालं तर त्या व्यक्तीची आठवण पण नाही राहत ज्यांनी स्थळ जमवून दिलं. बरोबर. आहाब जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी एलिया जो परमेश्वराचा अभिषिक्त आहे, परमेश्वराने दुष्काळ कोणामुळे आणला? आहाबाने ज्या गोष्टी चालू केल्या होत्या, जी बाल उपासना चालू केली होती, या गोष्टीचा निषेध करण्यासाठी याच्या विरोधात परमेश्वर काम करत होता. आणि त्या कारणामुळे परमेश्वराने दुष्काळ पाठवला होता एका शिक्षेच्या स्वरूपामध्ये. परंतु प्रियांनो, आम्ही बघतो की आहाब जो आहे तो कोणाला दोष लावत आहे? ऐकायचंय का थांबायचंय? ओके, प्लीज लक्ष द्या, मला खूप डिस्टर्ब होतंय. एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलाला छळणारा तो तूच ना. ज्यावेळेस आहाबाची आणि एलियाची भेट होते प्रियांनो, आम्ही बघतो की मोठा मत्सर राग एलियाबद्दल आहे. आणि आहाब प्रियांनो, आम्ही बघतो की ज्यावेळेस एलियाला पाहतो एक चीड त्याच्या मनात आलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून तो एलियाला दोष लावत आहे की आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती तुझ्यामुळे उद्भवली आहे. कारण तूच सांगितलं होतं की परमेश्वर पर्जन्यवृष्टी करणार नाही आणि यासाठी तू कारणीभूत आहे. परंतु प्रियांनो, कुठल्या कारणाने परमेश्वराने दुष्काळ पाठवला होता ह्या गोष्टीकर पूर्णपणे दुर्लक्ष केला जात आहे. आमच्याकडून ज्या चुका होतात ह्या गोष्टी प्रियांनो आम्ही सर्रासपणे बाजूला ठेवतो आणि त्यासाठी आम्ही दुसरंच कोणाला तरी जबाबदार ठरवतो. तुम्हीच असे म्हटले होते, तुम्हीच असं सांगितलं होतं म्हणून मी असं केलं ना असं झालं. परंतु प्रियांनो, आम्ही कुठे चुकलोय किंवा आम्ही देवाच्या विरोधात काय केलं ही गोष्ट आम्ही कधीच मान्य करत नाही. परंतु त्यासाठी सर्वस्वी आम्ही परमेश्वराला, देवाच्या लोकांना बराच वेळेस प्रियांनो आम्ही त्यांना दूषण लावतो किंवा त्यांना जबाबदार ठरवतो. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये समस्या येतात प्रियांनो, अनेकांच्या जीवनात निराशा येतात, अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात. आणि प्रियांनो, बऱ्याच वेळेस ह्याच गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराला कधी आम्ही प्रियांनो परमेश्वराला दोषी ठरवतो. परंतु प्रियांनो, आम्ही हे लक्षात घेतलं नाही की ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आम्ही अगोदर केलंय का? बऱ्याच वेळेस कधी आमच्याकडे खूप जास्त पैसा असल्यानंतर तो पैसा आम्ही वेगवेगळ्या कारणासाठी संपून टाकतो. परंतु ज्या वेळेस चणचण भासते, परमेश्वरा माझ्या जीवनात आर्थिक समस्या का? परंतु परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली आहे की आम्ही सगळ्या गोष्टीचं नियोजन कसं करावं. हालेलुया, हालेलुया. दिली आहे की नाही? पण मग आम्ही परमेश्वराला, प्रभू माझी परिस्थिती का बदलत नाही, का माझ्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येतात, का माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या लेकरासंबंधी असेल, परिवारासंबंधी असेल, नातेवाईकांसंबंधी असेल किंवा अनेक गोष्टीसाठी का माझ्या जीवनामध्ये समस्या येतात. परंतु प्रियांनो, आम्ही हे लक्षात घेत नाही की आम्ही कुठे चुकतोय, आम्ही कुठे देवाच्या विरोधात, देवाच्या वचनाच्या विरोधात जात आहोत आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये समस्या येतात. परंतु आम्ही सर्रासपणे प्रियांनो
ज्याला ब्लेम करतो तो आहे परमेश्वर, है ना. माणसाला तर कमी करतो, परंतु जास्त प्रमाण जर असेल, ज्याला ब्लेम केलं जातं किंवा ज्याच्यावर दोष लावला जातो किंवा ज्याला कारणीभूत ठरवलं जातं, तर तो देवच आहे, है ना. काहीही झालं तर परमेश्वराने केलं, देवाने केलं, है ना. नको त्या ठिकाणी आपण गेलो, पण त्या ठिकाणी जर एखादी गोष्ट घडते किंवा एखाद्या पापात पडतो किंवा इतर कुठल्या गोष्टीला जर आम्ही त्या मोहामध्ये पडतो, तर त्यासाठी पण प्रियानो आम्ही स्वतः जबाबदार असतो, परंतु आम्ही दोष देवावर. देवाने मला तिथे न्यायचंच नव्हतं, है ना, त्याच्यामुळे असं झालं. पण परमेश्वराने आम्हाला समज दिलेली आहे, कुठल्या ठिकाणी योग्य आहे किंवा नाही, कुठली संगती योग्य आहे किंवा नाही, ह्या गोष्टी तर परमेश्वराने समजण्याचं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक गोष्टी आम्ही करतो प्रियानो, चुकतो आम्ही. आणि ज्यावेळेस आमच्यावर संकट येतात, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतंय, तर त्यावेळेस मात्र मग आम्ही परमेश्वराला दोष देतो की हे देवामुळे झालं. हालेलुया. परमेश्वरच यासाठी कारणीभूत आहे. तुमच्या जीवनात असं कधी झालंय का हो की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रभूला ब्लेम केले? कधीच नाही केलं. बघा बरं, तुम्ही परमेश्वरासमोर आहात. कधीतरी एखाद्या वेळेस तरी सिस्टर प्रामाणिकपणे हो म्हणताय ना. कधीतरी केले ब्लेम? देवामुळेच असं झालं. या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की एक अभिषिक्त आहे, चेतावणी देतोय सुधारण्यासाठी. या शिक्षेमधून त्यांनी धडा घ्यावं, सुधारावं, यासाठी काम करतोय. हालेलुया. एकटा राहतोय, इतका तो त्रासामध्ये आहे. हा त्रास बाजूला गेला, पण जो सांगतोय, जो परमेश्वराच्या वतीने काम करतोय, जो मनुष्यामध्ये आणि देवामध्ये मध्यस्थी म्हणून काम करतोय, त्याच व्यक्तीला जबाबदार ठरवलं जातं. हालेलुया, हालेलुया. छळ कोणामुळे होते इस्रायलाचा? अहाबामुळे, इजबेलीमुळे. कारणीभूत हे दोघं आहे. बालाची उपासना, परमेश्वराला सोडणं, अन्य गोष्टीकडे जाणं, ह्या गोष्टी ह्या दुष्काळासाठी कारणीभूत आहे. स्वतः अहाब या सर्व गोष्टीसाठी कारणीभूत आहे. परंतु प्रियानो, या सर्व परिस्थितीचा दोष तो एलियाला देत आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पण प्रियानो प्रभूच्या वतीने काम करता, प्रियानो अशाच प्रकारच्या गोष्टीला तुम्हालाही सामोरं जावं लागेल. लोक तुम्हाला दूषण लावतील, लोक तुम्हाला दोष देतील, एखाद्या परिस्थितीसाठी तुम्हाला दोषी ठरवतील. हालेलुया. पण ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे नाव ठेवले जातात, निंदा केली जाते, अपमान केली जाते, देवाचं वचन सांगतं की तुम्ही धन्य आहात, कारण मी देवाच्या वतीने काम करतो. आम्ही देवाच्या वतीने काम करतोय. आम्ही कुठल्या मनुष्यासाठी तोंड देखलापणा करण्यासाठी किंवा कोणाला खुश करण्यासाठी आम्ही काम करत नाही, तर आम्ही जिवंत देवाच्या वतीने काम करणारे देवाचे खरे अभिषिक्त आम्ही आहोत. आणि जे खरे अभिषिक्त आहे त्यांना प्रियानो समस्या येणार, त्यांना नाव ठेवलं जाणार, वेगवेगळ्या प्रकारचे दोषारोप त्यांच्यावर होणार. आणि हे चिन्ह आहे की तुम्ही खरे देवाचे अभिषिक्त लोक आहात, कारण खऱ्या लोकांनाच नाव ठेवलं जातं. जे खरे देवाचे अभिषिक्त आहे त्यांनाच नाव ठेवण्यात आली. जे गोड गोड बोलणारे खोटे संदेश आहे त्यांना प्रशंसा मिळते प्रियानो, कारण ते लोकांच्या मनासारखं बोलतात. परंतु जे खरे देवाचे अभिषिक्त लोक असतात त्यांना नाव ठेवले जातात. आम्ही बघतो की सदुकी पुरुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाव ठेवली. आणि जे देवाचे खरे अभिषिक्त असतात, खरे सेवक असतात प्रियानो, त्यांना नेहमी आम्ही बायबलमध्ये बघतो की नाव ठेवले गेले, आरोप ठेवला गेला, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्या विरोधात बोलल्या गेल्या, कारण ते लोकांना आरसा दाखवतात, देवाच्या वचनाचा सत्य आरसा दाखवतात. आणि ज्या वेळेस त्यांच्या जीवनाकडे प्रियानो ते आपलं प्रतिबिंब पाहतात त्या आरशामध्ये, त्यावेळेस त्यांच्या चुका, त्यांच्या अपराध
कारण देवाचा खरा अभिषिक्त जो असतो प्रियानो, तो या सत्याचा आरसा त्यांच्या समोर ठेवतो. म्हणून बऱ्याच वेळेस देवाच्या लोकांचा तिरस्कार केला जातो. हालेलुया. ते असे आहे, ते तसे आहे, हे वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. कारण आरसा समोर येतो, देवाच्या वचनाचा आरसा समोर आणला जातो. आणि हेच एक मुख्य कारण होतं. ज्यावेळेस प्राण्यांनो सगळा ढोंगीपणा प्रभू येशू ख्रिस्ताने, धार्मिक ढोंगीपणा ज्यावेळेस समोर आणला, त्यावेळेस सदुकी परुषी त्याच्या विरोधात गेले, शास्त्री त्याच्या विरोधात गेले. सत्याचा आरसा, वचनाचा आरसा त्यांच्या समोर आणला जातो प्राण्यांनो. आणि हे एक मुख्य कारण आहे प्राण्यांनो, देवाच्या लोकांचा छळ होण्याचा किंवा देवाच्या लोकांवर आरोप करण्याचा किंवा देवाच्या लोकांचा द्वेष किंवा मत्सर करण्याचा हे एकमेव कारण आहे की हे लोक देवाच्या वचनाचा सत्याचा आरसा त्यांच्या समोर आणतात. ते बघता म्हणतात की बघा हा आरसा आहे, यात तुमचं प्रतिबिंब पहा. है ना? त्यांचं काम आहे फक्त आरसा दाखवणं. हालेलुया. चुका आरसा दाखवतो. हालेलुया. कुठे काय लागले हे आरसा दाखवतो. आणि आरसा हे देवाचं वचन आहे. आहाबाने आपल्या कृत्याबद्दल, आपल्या चुकाबद्दल प्रियानो एलियाला दोषारोप केला. जो परमेश्वराच्या वतीने काम करणारा, त्याने संपूर्ण जीवन परमेश्वरासाठी दिलं. एलियाच्या फॅमिलीबद्दल किंवा त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आम्हाला कुठेच काहीच माहिती बायबलमध्ये बघायला मिळत नाही. तो विवाहित होता नव्हता किंवा काहीच नाही. त्याचं काम होतं फक्त परमेश्वराच्या वतीने बोलणं. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वराच्या वतीने काम करत होता. आणि जे खरे संदेश ते प्रभूचे किंवा खरे अभिषिक्त असतात प्रियानो, त्यांना प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या दोषारोपांना पुढे जावं लागतं, वेगवेगळ्या मत्सराला पुढे जावं लागतं. आम्ही बघतो की यामध्ये आम्ही बघतो की जो आहाब आहे तो एलियाचा किती मत्सर करत आहे ना. बघितल्या भडकला असेल ना. कदाचित आपण म्हणतो ना डोळ्यामध्ये काहीतरी म्हणतो आग पेटली बघून, है ना, असंच झालं असेल. कारण खूप त्रास होत होता ना. जनावर मरत असतील, दुष्काळ पडलेला आहे, अनेक गोष्टी होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही बघतो की एलियाला जबाबदार ठरवलं जातं. परंतु देवाने इतकं ज्ञान आपल्याला दिलंय की आम्ही समजू शकतो की खरंच दोषी कोण आहे, एलिया आहे की आहाब आहे. हालेलुया. हालेलुया. आजही असंच होते प्राण. पूर्वीही असं झालंय, आजही असं होतंय की ज्यावेळेस देवाचे लोक देवाच्या वतीने काम करतात, देवाच्या वतीने बोलतात प्रियानो, परमेश्वराच्या बाजूने बोलतात, त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेषाला, लोकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. अनेक लोक असतात की जे राग पण करतात. का? कारण त्यांच्या चुका ज्या आहेत त्या समोर येतात, है ना. हालेलुया. या ठिकाणी आम्ही बायबलमध्ये बघतो की एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलला छळणारा तो तूच ना. तो म्हणाला, मी इस्रायलला छळिले नाही. एलिया काय म्हणत आहे? मी इस्रायलला छळिले नाही. तो स्वतःचं समर्थन करत आहे की मी ह्या गोष्टी केलेल्या नाही. तो म्हणाला, मी इस्रायलला छळिले नाही, तर तू व तुझ्या वडिलाच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानण्याचे सोडून बालमूर्तीच्या नादी लागून इस्रायलला छळिले आहे. देवाच्या खऱ्या अभिषिक्तांचा एक महत्वपूर्ण गुण या वचनातून आम्हाला पाहायला मिळतं, तो म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. राजा समोर उभा आहे, त्या राजाला मारण्याचा अधिकार आहे, शिक्षा देण्याचा अधिकार आहे की नाही, त्याच्या विरोधात जर बोललं तर, है ना. परंतु प्रियानो, देवाच्या लोकांच्या जीवनातल्या खऱ्या संदेष्टांचा किंवा खऱ्या अभिषिक्ताचा जो गुण आहे तो प्रियानो, तो आहे स्पष्ट वक्तेपणा. हालेलुया. आणि तो या एलिया जो आहे तो आहाबाला स्पष्टपणे म्हणत आहे की मी इस्रायलला छळिले नाही, तर तू व तुझ्या वडिलांनी इस्रायलाच्या घराण्याला छळिले आहे.
आणि इथूनच पुढे आम्ही बघतो की कर्मेलची जी कसोटी होती ती आम्ही पुढे बघतो की त्याची तयारी ह्या ठिकाणातून झालेली आम्हाला पाहायला मिळते. सो मी बघतो की प्रियानो अशाच गोष्टी होतात की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वतीने बोलतो प्रियानो, तर लोक आम्हाला दोषी ठरवतात किंवा आम्हाला नाकारतात किंवा एखाद्या परिस्थितीसाठी आपल्याला दोषी ठरवलं जातं. बऱ्याच वेळेस कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वतीने बोललात, लोकांनी तुम्हाला नावं ठेवले असेल. आला अनुभव? आला? ही पावती बर का, ज्यांना हा अनुभव आला ना त्यांच्यासाठी ही पावती आहे की तुम्ही प्रभूचे अभिषिक्त आहात, तुम्ही देवाच्या वतीने बोलणारे लोक आहात. हालेलुया. ओके. परंतु परमेश्वराने सिद्ध केलं, जी कर्मेलची कसोटी झाली त्यामध्ये परमेश्वराने सिद्ध केलं की कोण योग्य आहे व कोण अयोग्य आहे. सो परमेश्वर त्याच्या सेवकाची जी खरेपणा आहे परमेश्वर तो सिद्ध करतो. जसं मोशेच्या बाबतीमध्ये परमेश्वराने मोशेचा खरापणा कसा सिद्ध केला? कसा केला? साक्ष तर दिली, परंतु आणखी काय झालं? जे मोशेच्या विरोधात बोलले काय झालं? जिवंत अधोलोकात उतरले. परमेश्वराने स्पष्ट केलं. दाविदाच्या बाबतीमध्ये पण तेच झालं आहे ना. दावीद ज्या गोष्टी बोलला, ज्या प्रकारे दाविदाने शौलाला सोडून दिलं, त्यावरून दाविदाचा खरापणा सिद्ध झाला की दाविदाने कधीच शौला विरुद्ध कट केला नव्हता, कारण दावीद शौलाला परमेश्वराचा अभिषिक्त म्हणूनच पाहत होता. जे खरे संदेष्टे, जे खरे अभिषिक्त आहे, कारण परमेश्वर त्यांचा खरापणा सिद्ध करतो. हालेलुया. म्हणून तुमच्या विरोधात कितीही खोटे बोललं जाऊ द्या, खोटं दूषण लावलं जाऊ द्या, खोटे आरोप तुमच्या संदर्भात लावल्या जाऊ द्या, कारण तुम्ही खरे आहात हे सिद्ध करण्याची तुम्हाला गरज नाहीये, है ना. हालेलुया. परमेश्वर दाखवून देतो की तुम्ही खरे आहात. परमेश्वर सिद्ध करतो. तुम्हाला त्यासाठी काही करायची गरज नाही, कारण तुम्ही परमेश्वराच्या वतीने काम करत आहात, है ना. तुमचं खरेपणा सिद्ध करणं ना, तुमचं योग्यपणा सिद्ध करणं याची सर्वस्वी जबाबदारी परमेश्वर स्वतः घेतो. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही खरे आहोत तर बर का. हालेलुया. ज्या गोष्टी प्रियानो आम्ही वचनातून बघत आहोत की देवाच्या अभिषिक्त लोकांना ज्या ज्या गोष्टी प्रियानो आम्ही बघतो की मिळाल्या, त्यांना काय काय म्हटलं गेलं, कसं कसं म्हटलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलं की कशा प्रकारे प्रियानो मोशेला अधिकार गाजवणारा किंवा स्वतःला उंच करणारा म्हणून बघितलं गेलं. दाविदाला काय म्हटलं गेलं? राजद्रोही आहे, कट कारस्थान करणार आहे, बंड करणार आहे. तसंच प्रियानो एलियाला काय म्हटलं गेलं? इस्रायलाला छळणार. सो हे देवाच्या लोकांच्या विरोधात बोललं गेलेले दूषण आहे किंवा ज्या गोष्टींचा आरोप देवाच्या लोकांवर लावला, ह्या गोष्टी यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही बघतो की इर्मया 37, 13 आणि 14. इर्मया 37. वाचा. तो बन्यामीनाच्या वेशीत प्रवेश करीतो. तो तेथे पहारेकऱ्यांचा नायक इरिया बिन सलेम्या बिन हनन्या होता. त्याने यिर्मया संदेष्टाला पकडून म्हटले, तू खासद्याकडे फितूर होऊन जात आहेस. यिर्मया म्हणाला, हे खोटे आहे, मी खासद्याकडे फितूर होऊन जात नाही. पण इरिया त्याचे ऐकेना. त्याने यिर्मयाला पकडून सरदाराकडे नेले. सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेविले. त्यांनी या घराचा तुरुंग केला होता. ओके. सो इर्मयाचं बंदिवास या आशाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की तो बन्यामीनाच्या वेशीत प्रवेश करतो. तो तेथे पहारेकऱ्यांचा नायक इरिया बिन शलेमा बिन हनन्या होता. त्याने इर्मया संदेशाला पकडून म्हटले, तू खासद्याकडे फितूर होऊन जात आहेस.
तो शत्रूला मिळून जात आहे. कारण आम्ही बघतो की बॅबिलोनचा जो बंदिवास आहे, बॅबिलोन लोकांनी वेढा घातला. त्यानंतर फारोच्या सैन्याने प्राणो यरुशलेमेला तात्पुरती वेढा घातला होता. आणि त्या दरम्यान प्राणो आम्ही बघतो की लोक जे आहे प्राणो हे इर्मयावर आरोप करत आहे की तू खासद्याकडे फितूर होऊन जात आहे. म्हणजे जे खासदी म्हणजेच बॅबिलोनियन, खासदी म्हणजेच बॅबिलोनियन आहे. खासदी वेगळे नाही तर ते बॅबिलोनियनच आहे. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे इर्मयाला फितूर म्हटलं गेलेलं आहे, फितुरी करणारा म्हटलं गेलेलं आहे किंवा शत्रूला जाऊन मिळालेलं म्हटलेलं आहे. पण तसं होतं का? इर्मया आयुष्यभर लोकांसाठी रडला, इतकं प्रेम त्याच्या लोकांवर होतं. मग तो आपल्या लोकांपासून फितूर होईल का? हालेलुया, हालेलुया. तो यरुशलेमच्या शत्रूशी जाऊन मिळेल का? हालेलुया. प्रणो देवाच्या लोकांच्या बाबतीमध्ये असंच बोललं जातं की हे फितूर आहे किंवा हे लोकांना मिळणारे आहे किंवा अनेक गोष्टी प्राणो बोलल्या जातात. जसं इर्मयाच्या संदर्भात आम्ही बघतो की तो बन्यामीनाच्या वेशीत प्रवेश करीतो. तो तेथे पहारेकरांचा नायक इरिया बिन शल्लेमा बिन हनन्या होता. त्याने इर्मया संदेशाला पकडून म्हटले, तू खासद्याकडे फितूर होऊन जात आहेस. इर्मया म्हणाला, हे खोटे आहे. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस प्राणो मी परमेश्वराच्या वतीने काम करतो त्यावेळेस खोटे आरोप आमच्यावर लावले जातात. हालेलुया. ज्या गोष्टीमध्ये आम्ही सामील ही नाही त्या गोष्टीला प्राणो आमच्या संबंधित जोडलं जातं, फितूर म्हटलं जातं, खोटं म्हटलं जातं. सो अनेक गोष्टी असतात प्राणो. आणि ज्या प्रकारे प्राणो खोटा आरोप त्याच्यावर केला जात आहे की तू खासद्याकडे म्हणजे जे बॅबिलोनियन आहे, तू बॅबिलोन लोकांशी मिळालेला आहे किंवा तू फितूर होत आहेस. इर्मया म्हणाला, हे खोटे आहे. जे विचार करा प्राणो, कशा प्रकारे एका अभिषिक्तावर खोटं दूषण किंवा खोटा आरोप लावला जात आहे. जसं मोशेला म्हटलं की तू अधिकार गाजवतोस किंवा वर्चस्व गाजवतोस, तू स्वतःचं पद मोठं करतोस. जसं दाविदाला म्हटलं की तू राजद्रोही आहेस, बंड करणार आहेस, कट कारस्थान करणार आहे, विश्वासघात करणार आहे. ज्या प्रकारे एलियाला म्हटलं गेलं की तू इस्रायलाला छळणार आहे. सो अशाच प्रकारच्या गोष्टी प्राणो देवाच्या अभिषिक्तांच्या जीवनामध्ये येतात. अशाच प्रकारचे दूषण तुमच्यावरही लावलं येते. वेगवेगळ्या गोष्टीसाठी, वेगवेगळ्या बाबीसाठी, वेगवेगळ्या परिस्थितीसाठी प्राणो तुम्हाला जबाबदार ठेवलं. बऱ्याच वेळेस काही कुटुंबामध्ये अशा प्रकारे बोललं जातं की तू प्रार्थना करते, तुझ्यामुळं असं झालं, तू चर्चला जाते, तुझ्यामुळं असं झालं, हे होण्यासाठी तू कारणीभूत आहेस. हालेलुया. सो हे होणार की नाही? नावं ठेवले जातील, वाळीत टाकलं जाईल, द्वेष केला जाईल, परंतु त्याचं प्रतिफळ आहे की प्रभू आम्हाला धन्य म्हणेल. हालेलुया. तुम्हाला कोणाकडून चांगलं ऐकायला आवडेल बरं? तुमच्या देवाकडून की लोकांकडून? लोकांना जाऊ द्या, है ना, लोक काहीही म्हणू द्या. पण एक मात्र बाब खरी आहे की परमेश्वर त्याच्या सेवकाचा खरेपणा सिद्धीस आणतो. तो जगाला दाखवून देतो की तुम्ही कितीही खोटे आरोप लावा, तुम्हाला वाटेल ते तुम्ही देवाच्या लोकांबद्दल बोला, परंतु परमेश्वर आहे की जो त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध करतो. पण जे देवाच्या अभिषिक्ताच्या विरोधात बोलतात त्यांना मात्र परमेश्वर सोडत नाही. ही पण बाब तितकीच खरी आहे. हालेलुया. दाथान, कोरह, अबिराम ही सगळी मोशेच्या विरोधात बोलली. कोरह मोशेच्या विरोधात बोलला. त्याच्या पदासाठी त्याला दोष देण्यात आला. जे पद, जो अधिकार त्याला मिळाला. कारण मी देवाच्या लोकांना मिळणाऱ्या अधिकाराबद्दल आम्ही कधीच बोलू नये. कारण मी तुम्हाला सांगितलं की मोशेला जो अधिकार मिळाला होता तो परमेश्वराने दिला होता. मोशेने तो मागून घेतला नव्हता. मोशे त्याच्याबद्दल नाही म्हणत होता, परंतु परमेश्वरानेच तो अधिकार त्याला दिला होता. म्हणून परमेश्वराकडून ज्यांना अधिकार मिळतो त्या अधिकाराच्या विरोधात आम्ही कदापिही बोलता कामा नये.
परमेश्वराने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात आम्ही कधीच बोलू नाही, कारण अधिकार देणारा परमेश्वर आहे. अधिकार हा परमेश्वराकडून मिळतो, कुठल्या मनुष्याकडून मिळत नाही. मोशेने परमेश्वराला विनंती केली नव्हती की परमेश्वराला मला इस्रायलाचं वर्चस्व करण्यासाठी किंवा इस्रायलाचं पुढारीपण करण्यासाठी तुम्हाला नेम. असं कुठं बायबलमध्ये बघितलंय? परमेश्वराने बोलवलं, परमेश्वराने अधिकार दिला. मोशे तर खूप बहाणे देत होता है ना, की नाही मला नाही करता येत, मला बोलता येत नाही, मी चांगला बोलणार नाही, मी कसं नेतृत्व करू. परंतु परमेश्वरानेच त्याला निवडलं होतं. निवड, अधिकार या सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून येतात. ह्या गोष्टी परमेश्वराकडून येतात. सो इर्मयाबद्दल मी बघत आहोत की इर्मयाला फितूर किंवा खोटा म्हणून प्राणो त्याच्यावर आरोप आणण्यात आला. आणि पुढे वचनामध्ये लिहिले वचन 14 मध्ये की इर्मया म्हणाला हे खोटे आहे, मी खासदाकडे फितूर होऊन जात नाही. पण इरिया त्याचे ऐकेना. त्याने इर्मयाला पकडून सरदाराकडे नेले. सरदाराने इर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेविले. त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता. सो अभिषिक्ताच्या वाट्याला येणाऱ्या ह्या गोष्टी बर का. हालेलुया. मार आला, तुरुंग आला, अटक आली, खोटे आरोप आले. पण जे खोटे संदेश ते असतात ना, त्यांच्या वाट्याला काय येतं माहिती? स्तुती येते, त्यांची प्रशंसा येते है ना. लोकांना आवडण्यासारखं ते बोलतात, देवाच्या वचनाशी तडजोड करतात. लोकांना जे पसंत पडेल, लोक ज्या गोष्टीमुळे खुश होतील असं ते बोलतात. आणि म्हणून लोकांकडून त्यांना काय मिळते? प्रशंसा मिळते. लोकांकडून त्यांना अधिक प्रेम मिळतं, अनेक गोष्टी त्यांना मिळतात. परंतु जे खरे बोलतात है ना, हालेलुया, त्यांना राग मिळतो, मत्सर मिळतो, त्यांना वेगवेगळे आरोप मिळतात. एलिया परमेश्वराच्या वतीने खरं बोलत होता. एलियाला म्हटलं की इस्रायलला छळणारा तूच. किती संतापला असेल ना आहाब एलियाला पाहून, आहे की नाही. प्रत्येक जणच तुमच्याकडे प्रेमाने बघेल, प्रेमाच्या दृष्टीने बघेल असं नाही ना. बऱ्याच जण प्राणो एखाद्या देवाच्या लोकांचा किंवा सेवकांचा किंवा विश्वासणाऱ्याचा मत्सर कशामुळे करतात माहिती? कारण ते खरं बोलतात, आरसा दाखवतात है ना. आणि हीच गोष्ट बऱ्याचशा लोकांना आवडत नाही, कोणालाच नाही आवडत आपल्या चुकाबद्दल. परंतु खूप काही असे लोक असतात की जे आपल्या चुकांना पाहतात, चुकांना सुधारतात आणि त्याद्वारे त्यांच्या जीवनावर दया केली जाते. पण काही जण असे असतात की जे आपली चूक स्वीकारायला तयारच नसतात किंवा मान्य करायला तयारच नसतात. प्राणो, परमेश्वरापुढे आपली चूक मान्य करणं, पश्चाताप करणं, कबुली करणं याच्यासाठी पण खूप मोठं मन लागतं बरं का. सगळेच पश्चातापी नाही होऊ शकत, सगळेच आपलं पाप कबूल करू शकत नाही. पण दाविदाचं जीवन बघा की दाविदाने ज्यावेळेस बेतशेबे सोबत जे प्रकरण घडलं त्यावेळेस प्राणो दावीद परमेश्वराला म्हणतो की मी तुझ्या विरोधात, मी उरिया विरोधात नाही, बेतशेबे विरोधात नाही, देवाच्या संदेशाच्या विरोधात नाही, परमेश्वरा मी तुझ्या विरोधात पातक केलं आहे. हालेलुया. सो प्राणो, स्वतःची चूक कबूल करण्यासाठी, स्वतःची चूक मान्य करण्यासाठी प्राणो खूप मोठं अंतःकरण लागतं. सहजासहजी आम्ही आपली चूक मान्य करू शकत नाही. आदामाने जी गोष्ट केली, आदामाने स्वतःची चूक मान्य केली, स्वतः जज झाला आणि आरोपी कोणाला ठरवलं? पहिलं परमेश्वरा तू मला तिला दिलं, म्हणजे तू अगोदर दोषी, नंतर ती. एका वेळेस दोघांना दोषी ठरवते है ना. निवड त्याच्याकडे नव्हती का खायचं किंवा नाही खायचं? हवेने जबरदस्ती केली असती का? असं नेलं कोंबलं असतं का? नाही ना, घेतलं, खाल्लं. हे मान्य नाही करणार की हो प्रभू मी खाल्लं, ठीक आहे तिने आणून दिलं, पण खाणं किंवा न खाणं हा निर्णय माझा होता. मी जर नाकार दिला असता किंवा मी ती गोष्ट दूर केली असती तर मी ते फळ खाल्लं नसतं. पण मी पण खाल्लं, ही गोष्ट तो कबूल करत नाहीये. आणि तीच गोष्ट कोण फॉलो करत आहे? हवा.
माझ्या पतीने मला ब्लेम केलं, आता मी सर्पाला ब्लेम करणार. हालेलुया. असंच होते. बऱ्याच गोष्टी आपण दुसऱ्याकडून शिकतो बरं का. कधी कधी काही गोष्टी आपल्याला येत नाही बरं का, आहे की नाही, पण लोक आपल्याला शिकवतात जगायचं कसं आहे ना. अनेक गोष्टी शिकवतात. कधी कधी आपल्याला वाटत नाही की आपण असं वागावं किंवा कठोर वागावं किंवा वेगळ्या पद्धतीने वागावं, परंतु काही अनुभव असे येतात है ना, त्या अनुभव खूप काही गोष्टी शिकून जातात है ना. लोक आपल्याला शिकवतात, अनेक गोष्टी शिकवतात है ना. ज्या गोष्टी हवेने आदामाकडून पाहिल्या की आदम मला ब्लेम करत आहे, त्यांनी पण तर खाल्लंय परंतु मला ब्लेम करत आहे, मग मी पण दुसरं कोणाला तरी ब्लेम करायला पाहिजे. असंच होतं, असंच होतं. पण दावीद कोणालाही, बेतशेबेला तो दोष देत नाही. का असं झालं, का सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. तो म्हटला, त्याने बेतशेबेला दोष दिला नाही किंवा कुठल्या परिस्थितीला दोष दिला नाही, त्याने स्वतःला दोष दिला. मी तुझ्या विरुद्ध पाप केले. उर्या हित्तीला दोष दिला नाही, बेतशेबेला दोष दिला नाही, परिस्थितीला दोष दिला नाही, स्वतःला तो दोष देते. म्हणून जर आम्ही स्वतः पातक करतो ना प्रियानो, तर त्याची कबुली आम्ही परमेश्वराला देणं गरजेचं आहे. कारण जो आपलं पाप कबूल करतो त्याच्यावर प्रभू दया करतो प्रियानो. शुक्रवारच्या मेसेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या प्रियानो, की कशा प्रकारे दुसऱ्याला ब्लेम केलं गेलं. जसं साराने अब्राहमाला ब्लेम केलं की तुमच्यामुळं प्लॅन सगळा साराचा होता आणि ज्याही गोष्टी उद्भवल्या त्यासाठी तिने अब्राहमाला दोषी ठरवलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस असंच होतं की कधी कधी आम्ही चुकतो, पण आमच्या चुकासाठी कधी कधी आम्ही आमच्या पतीला जबाबदार ठरवतो है ना. पती पत्नीला जबाबदार ठरवतात. आदामाने हवेला जबाबदार ठरवलं, साराने अब्राहमाला. झाली का फेड? झाली का नाही? एका पतीने पत्नीला दोष दिला, पुढे चालून एका पत्नीने झाली फेड? झाली का? चला पुढे. मी बघतो की जे प्रभूचे अभिषिक्त लोक असतात त्या लोकांना प्राणो ह्या परिस्थितीतून जावं लागलं. यातून मोशे सुटला नाही, दावीद सुटला नाही, एलिया जो अग्नीचा संदोष्टा म्हणून ओळखला गेला तो सुद्धा यातून सुटला नाही. आणखी प्राणो सगळ्यात महत्वपूर्ण जे उदाहरण, या सगळ्यापेक्षाही सगळ्यात अधिक मोठं उदाहरण जो आहे की ज्याला दोषारोपाला सामोरं जावं लागलं, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. सगळ्यात मोठं उदाहरण मत्तई 11:19. मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा पापीजनाचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योग्य न्यायी ठरते. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र म्हणून संबोधलं गेलं, भविष्यवक्ता म्हणून संबोधलं गेलं, त्याचबरोबर देवाचा पवित्र म्हणून संबोधलं गेलं. अनेक गोष्टी प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात बोललं गेलं. तारणारा म्हणून, देवाचं कोकरू म्हणून त्याला संबोधलं गेलं. परंतु प्राणो असेही काही गोष्टी, असे काही दोषारोप होते की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात लावण्यात आले. आणि ते वचन आम्ही वचनामध्ये बघतो. मत्तई याचा 11वा अध्याय वचन 19 मध्ये, मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा हा खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदाराचा व पापी जनांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते. सो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला जे दूषण किंवा जो आरोप लावला जाते तो काय आहे? भोजन प्रिय, खादाड, ग्लुटोन, इंग्लिशमध्ये त्याला ग्लुटोन, खादाड. कारण या वचनात लिहिलेलं आहे, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा हा खादाड. काय म्हणतात? दारूबाज. दारूबाज मनुष्य, जकातदाराचा व पापी जनांचा मित्र. कोणाबद्दल बोललं जात आहे?
कोणाबद्दल? प्रभू येशू ख्रिस्त खात पित होता शिष्यांसोबत, म्हणून त्याला खादाड. पण एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, वचन 18 मध्ये, कारण योहान खात पित आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात. कसं हो, काय करायचं? खायचं का प्यायचं का नाही? खातो प्रभू येशू ख्रिस्त खात पित होता तर म्हणायचे हा खादाड आहे, दारूबाज मनुष्य आहे, पाप्यांचा मित्र आहे, जकातदाराचा मित्र आहे. योहान खात पित नव्हता, लोकांसोबत मिळून मिसळून राहिलं तरी नाव ठेवायचं. एकांतात अरण्यात योहान राहत होता तर त्याला म्हणायचे भूत लागले, म्हणून तो एकटा अरण्यात राहतोय. काय करायचं नेमकं? काय करायचं सांगा? खाल्लं तिकडून नाव ठेवताय, नाही खाल्लं तर म्हणतं त्याला भूत लागले. कारण योहानाचा आहार काय होता सांगा बरं? बापरे, एकटा राहायचा अरण्यात. काही होते त्याचे शिष्य, परंतु तो अरण्यात जे सगळ्यांपासून तो दूर राहायचा है ना. प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांसोबत राहत होता, जकातदारांसोबत राहत होता, पापी लोकांसोबत राहत होता, धार्मिक लोकांसोबत राहत होता. तर त्याला म्हणायचे हा पाप्यांचा मित्र आहे, जकातदारांचा मित्र आहे. सोबत राहिले तर ते कोण म्हणतात मित्र आहे. जो एकटा अरण्यात राहतोय त्याला म्हणतात की भूत लागले म्हणून तो राहतो एकटा. हालेलुया. अशीच परिस्थिती आहे. हा खात पित होता जे बाकीचे खायचे. बरं प्रभू येशू ख्रिस्त काय खात असेल बरं सांगा बरं? त्यावेळेस अन्न काय होतं सांगा बरं? काय थोडस, हा भाकरी खात असेल, पण काय 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 असेल आहारात त्याच्या सांगा. पण शेवटच्या टप्प्यात आहोत. जवाच्या भाकरी, कारण एका मुलाने काय आणून दिल्या होत्या? जव म्हणजे बार्ली. बार्ली मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेचं सर्वसामान्यांचं हे होतं, काय खाद्य होतं. त्यानंतर मासे, त्यानंतर द्राक्षरस, बरोबर. आणखी खूप काही आहे. एखाद्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त जे जेवण होतं त्याच्याबद्दल आपण अभ्यासू, जैतुनाचं तेल वगैरे. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आणखीन एक वचन आम्ही वाचतो, मत्ते याचा 3 अध्याय वचन 4, मत्ते 3:4. आणि त्याचे प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना मत्ते 3 अध्याय वचन 4. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्यांचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियानो, जर लोकांमध्ये लोकांसारखं राहिलं तर ती कोण नाव ठेवतात? काहीतरी वेगळं आहे. आता हा जो योहान आहे तो साधारण कपडे घालत नव्हता, तो एलियासारखे उंटाच्या केसाचे वस्त्र घालायचं. वेगळं राहिलं तरी नाव ठेवायचं. सगळ्यांसोबत राहिलं हे सगळ्यांसारखेच होतात. वेगळे राहिले की अरे हे वेगळंपणच दाखवतात, स्वतःला वेगळं दाखवतात, स्वतःला वेगळं लोकांतून ठेवतात. लोकांमध्ये सामील झालं हे काय, यांच्या पदाचं काही नाही, सगळ्यासोबत मिक्स होतात. कसंच राहू द्यायचं नाही ना, कसंच राहायचं नाही. खात पित आले तिकून नाव ठेवायचं, नाही खात तिकून नाव ठेवायचं की नाही हे काहीतरी ॲबनॉर्मल आहेत, कारण हे असं काही बाकी जे खातात ते खात नाही. योहान जे खायचं ते पूर्णपणे त्या जंगलामध्ये जे मिळायचं त्यावरच तो खायचा. जगापासून अलिप्त होता. जगापासून दूर राहिलं तर म्हणतात की भूत लागलं, लोकांसोबत राहिलं तर म्हणतात की पाप्यांचा मित्र आहे, सगळ्यांसोबत राहणार आहे, दारूबाज आहे. द्राक्षरस तो पित नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त द्राक्षरस पित होता, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला दारूबाज. तो खात पित नव्हता, म्हणून म्हणायचं त्याला काय झालं? भूतबाधा झाली. कोणाला? लोक कसंच जगू देत नाही, लोक कसंच आम्हाला राहू देणार नाही. आम्ही एखादी गोष्ट केली तर त्यामध्ये ते चूक काढणार
केली तरी काढणार, नाही केली तरी काढणार. म्हणून तुम्हाला देवाच्या वचनानुसार जी गोष्ट योग्य वाटेल तीच तुम्हाला करायची आहे. तुमच्या अंतःकरणाला जी गोष्ट पटेल की ही वचनानुसार योग्य आहे, तर तीच गोष्ट आम्हाला करायची आहे. लोक तर प्रियांनो आम्हाला कसंही आम्ही खात पित आलो तरी नावं ठेवणार, नाही खाल्लं तरी नावं ठेवणार. आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो, मार्क याचा 1 अध्याय वचन 6, मार्क 1:6. योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. ओके, सो या ठिकाणामध्ये पण योहाना संदर्भात आम्ही बघतो की त्याचे जे वस्त्र होते, उंटाच्या केसाचे वस्त्र होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खायचा. आम्ही बघतो की मध हे परमेश्वराचे वचन दिलेल्या देशाचं प्रतीक आहे, तर टोळ हे विनाशाचं प्रतीक आहे योएलच्या भविष्यवाणीनुसार. सो ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या आहारातून किंवा त्याच्या जेवणातून, ह्या दोन्ही गोष्ट की जो परमेश्वराने दिलेला वचनदत्त देश म्हणजेच दुधामधाचा देश, त्याचबरोबर तो आणखी वचनाला पण दाखवतो. आणि जे टोळ आहे ते कशाला दाखवतात? विनाशाला दाखवतात. जसं बायबलमधले प्रत्येक एक अन्न पदार्थ जे आहेत त्या कशाला तरी दाखवतात. मी जवाबद्दल सांगितलं होतं तुम्हाला, है ना. जव हे प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवतात प्रथम फळ म्हणून, कारण जवाची पहिली पेंडी परमेश्वराला अर्पण केल्या जायची. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले बहुतेक, है ना, ज्यावेळेस आपण हिब्रू महिने अभ्यासले की प्रभू येशू ख्रिस्तचा जवाशी काय संबंध आहे आणि तो कसा प्रथम फळ ठरतो याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणि बायबलमधले प्रत्येक एक अन्नधान्य जे आहे ते काहीतरी संदेश देतात. गहू आम्हाला दाखवतो की परमेश्वर निवाडा करणार आहे, गहू साठवून ठेवणार आहे, भूस जाळून टाका. हालेलुया. गहू नीतिमानांना पण दाखवतात. सो बायबल मधले जे अन्नधान्य आहे ते प्रत्येक अन्नधान्य काहीतरी संदेश देतात आणि ही खूप मोठ्या गोष्टी आहेत. जर परमेश्वराने अनुग्रह केला तर बायबलचे जे अन्नधान्य आहे त्याला आपण निश्चित अभ्यासू. सो मध हे वचनदत्त देशाचं प्रतीक आहे, तर टोळ हे विनाशाचं प्रतीक आहे. त्यानंतर आम्ही बघतो की होशे याचा 9 अध्याय वचन 7, होशे 9:7. वाचा होशे याचा 9 अध्याय वचन 7. समाचार घेण्याचे दिवस आले आहे, प्रतिफळाचे दिवस आले आहेत. इस्रायलास हे समजून येईल, तुझ्या दोष राशीमुळे, तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेळ लागले आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये सततच्या बेईमानीमुळे इस्रायलाला झालेल्या शिक्षा याबद्दल लिहिलेलं आहे आणि या अशा खाली लिहिलेले वचन आहे. आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की समाचार घेण्याचे दिवस आले आहेत, प्रतिफळाचे दिवस आले आहेत. इस्रायला हे समजून येईल, तुझ्या दोष राशीमुळे, तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे. सो आम्ही बघतो की इस्रायल लोकांनी देवाच्या संदेष्टांना दोष दिला, त्यांना दोषारोप लावले आणि त्यामुळे प्रियांनो आम्ही बघतो की या वचनामध्ये लिहिले की तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेला वेळ लागले आहे. जसं प्रियांनो आम्ही बघतो की योहानाला पण म्हटलं गेलं की हा काय आहे, भूत लागलेला आहे किंवा वेड्यासारखा आहे. आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो, दुसरे राजे याचा 9 अध्याय वचन 11, 2 राजे 9:11. येहू बाहेर आपल्या धान्याच्या सेवकाकडे आला तेव्हा एकाने त्यास विचारले, सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो त्यास म्हणाला, तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय आहे हे तुम्हास माहीत आहेत. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की जो एक संदेश, त्याचा जो मुलगा आहे त्याला एका तरुण संदेष्टाला येहूकडे पाठवण्यात येतं व
वचन 4 मध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं, नंतर तो तरुण संदेष्टा रामोत गिलाद येथे गेला. तेथे जाऊन पोहोचतो तो तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले. तेव्हा तो म्हणाला, हे सरदारा, तुला काही सांगावायचे आहे? येहूने विचारले, आम्हा सगळ्यातून कोणाला? तो म्हणाला, हे सरदारा, तुला. सो या ठिकाणामध्ये प्राणो अलीशा संदेष्टाने एका व्यक्तीला, ज्या प्रकारे वचन 9 आणि 1 मध्ये मी बघतो की नंतर अलीशा संदेष्टाने संदेष्टाच्या शिष्यापैकी एकास बोलावून सांगितले, कमर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोत गिलाद येथे जा. तेथे पोहोचल्यावर येहू बिन योशफाट बिन निमशी यास शोधून काढ. मग आज जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदातून उठून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, परमेश्वर म्हणतो, तुला इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. मग दार उघडून पळ काढ, थांबू नको. या सांगण्याप्रमाणे प्रियानो, हा जो तरुण संदेष्टा आहे तो जातो आणि ज्या प्रकारे वचन 11 मध्ये आम्ही वाचलो की तो अभिषेक करण्यासाठी प्रियानो येहूकडे येतो. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 11 मध्ये की येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकाकडे आला. तेव्हा एकाने त्यास विचारले, सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा देवाच्या अभिषिक्ताला मिळालेले संबोधने, हालेलुया, तो द्वारा सांगा, हे देवासाठी वेडे झालेले लोक. पण ज्या वेळेस प्रियानो अशा प्रकारे आमच्या संदर्भात बोललं जाईल, देवाचं वचन सांगतं की आम्ही धन्यवादित आहोत. कारण देवाच्या अभिषिक्ताला असंच म्हटलं गेलंय. हा अभिषिक्त करण्यासाठी आलेला व्यक्ती साधारण व्यक्ती नव्हता. अलीशाच्या संदेष्टाचा तो शिष्य होता आणि अलीशाने दिलेली ही कामगिरी होती. आणि ही कामगिरी करण्यासाठी ज्यावेळेस तो येहूकडे आला, येहूच्या डोक्यावर त्याने तेल ओतलं आणि त्याने येहूला अभिषेक केला. त्यावेळेस प्राणो, ज्यावेळेस तो संदेष्टा आला, त्याच्या सरदारांनी ज्यावेळेस त्याच्या सोबतच्या लोकांनी पाहिलं, त्यावेळेस प्राणो ते देवाच्या अभिषिक्ताला काय म्हटले? तो वेडा. बरेच लोक प्राणो स्वतःला काय करतात, त्यांच्या पोझिशनमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या बुद्धीमुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे ते स्वतःला काय समजतात, खूप मोठ्या. आणि देवाचे लोक साधारणच असतात बरं का, राहण्याच्या बाबतीमध्ये म्हणते. कारण जर तुम्ही एलियाबद्दल बघितलं तर एलिया एक विशिष्ट प्रकारचं राहणीमान होतं, सगळ्याच संदेष्टांचं नव्हतं. जे पाऊल वगैरे होतं त्यांचं राहणीमान वेगळ्या प्रकारचं होतं. सो हे पद्धती होत्या. परंतु प्राणो, प्रत्येकाची एक विशिष्ट पद्धत होती. दावीद खूप उच्च प्रतीचा वस्त्र परिधान करायचा, परंतु ज्यावेळेस तो परमेश्वराच्या कोशापुढे आला, ते सगळं त्यांनी बाजूला ठेवलं आणि तो परमेश्वरासमोर उघडा नागडा होऊन नाचला. त्याने त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या प्राण. सो या ठिकाणामध्ये प्राण मी बघतो की देवाच्या अभिषिक्त लोकांना अशाच प्रकारची संबोधनं दिली गेली, वेगळ्या प्रकारे त्यांना पाहिलं गेलं. जसं या ठिकाणी जो अभिषेक करण्यासाठी आलेला आहे, त्यावेळेस प्राणो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकाकडे आला. तेव्हा एकाने त्यास विचारले, सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? असंच होते देवाच्या अभिषिक्ताला. लोक असं समजतात, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये हे लोक काय देवदेव करतात. जग किती प्रगत झाले तरी ह्या गोष्टीवर विश्वास करतात. हे लोक वेडे, यांना नाही काही समजत. हालेलुया. तर देवाच्या अभिषिक्त लोकांना असं बोललं गेलं आणि बोललं जाईल. म्हणून लोक तुमच्याबद्दल काहीही बोलू द्या, तुम्हाला वेड म्हणू द्या, काहीही म्हणू द्या, तुम्हाला नाव ठेवू द्या, तुमचं नाव वाईट टाकू द्या, तुमचं निंदा मत्सर करू द्या. देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस अशा गोष्टी होतील त्यावेळेस तुम्ही धन्य, तुम्ही धन्य, तुम्ही धन्य आहात. म्हणून कधीच जर तुम्हाला अशा प्रकारे कोणी बोललं ना, हे बघा, लोक तुम्हाला चांगलंही म्हणतील. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला भविष्यवक्ता म्हटलं, प्रेषित म्हटलं, मसीहा म्हटलं, तारणार. सो खूप काही गोष्टी तुम्हाला चांगल्याही प्रमाणात मिळतील, पण बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अशाही प्रकारे लोक बोलतील. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला खादाड म्हटलं, मद्यपी म्हटलं, दारूबाज मनुष्य म्हटलं. विचार करा, हे संबोधन कोणाबद्दल दिले जाते, कोणासाठी वापरले जाते? मनुष्याच्या पुत्रासाठी.
खादाड, दारूबाज, पाप्याचा मित्र. जे प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यांसोबत राहत होता, खात पित होता, म्हणून अशा प्रकारे बोलायचे. जो खात पित नव्हता त्याला भूत लागला आहे किंवा तो वेडा आहे किंवा वेगळ्या गोष्टी आहे असे बोलले. त्यानंतर आणखी वचन बघतो मार्क 3:22 आणि 30. मार्क 3:22, मार्क 3 आणि 22. तसेच यरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूताच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भूते काढितो. हालेलुया. आणखीन एक आरोप प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात करत आहे आणि हे कोण करत आहे माहिती का? धार्मिक नेते, लोक नाही बरं का, धार्मिक. हालेलुया. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला त्याच वचनामध्ये पाहायला मिळेल. वचन 21 मध्ये, हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरावास निघाले, कारण त्याला वेड लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. कोणाला वेड लागले? म्हणजे ते प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणत असेल? वेडा. काय म्हणत असतील? कोण म्हणत होतं? त्याचे घरचे. कारण वचन आम्हाला 20 मध्ये पाहायला मिळतं, मग तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवासी सवड होईना. हे ऐकून त्याचे आप्त, आप्त म्हणजे नातेवाईक, आपले स्वतःचे रक्ताचे, ते काय म्हणत होते? कोणाला? कोणाला? जर प्रभू येशू ख्रिस्ताला वेडा म्हटलं जाते किंवा त्याला वेड लागले म्हटलं जातं, तर मला सांगा त्याच्या शिष्यांना अशा प्रकारे बोललं जाणार नाही का? किंवा याच्यापेक्षाही बोललं जाणार नाही का? निश्चित आहे. पण ह्या गोष्टी देवाच्या सेवेला थांबू शकतात का? आमच्या साक्षीला थांबू शकतात का? लोकांना जे म्हणायचं ते म्हणू द्या प्रियानो. लोक आम्हाला वेडा म्हणतील, भूत लागलेले म्हणतील, खादाड म्हणतील, काहीही म्हणतील, परंतु प्रियानो या गोष्टीमुळे आम्हाला थांबायचं नाही. आमचा प्रभू थांबला नाही, देवाचे लोक थांबले नाही, दावीद थांबला नाही, मोशे थांबला नाही, एलिया थांबला नाही, आम्हालाही थांबायचं नाही. हालेलुया. ओके. सो या ठिकाणी त्याला अशुद्ध आत्मा, बेलझेबब, मला वाटतं मी बेलझेबब बद्दल तुम्हाला बोलले होते, हा सैतानाचा अधिपती आहे. आणि या ठिकाणी त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तसेच यरुशलेमहून आलेले शास्त्री, ज्यांना तोराचं सगळ्यात अधिक त्यांच्याकडे ज्ञान होतं, शास्त्री म्हणत होते की त्याला बाल जबूल लागला आहे. शास्त्री धार्मिक नेतेच त्याला म्हणत आहे. हा आरोप साधारण लोक बोलत नाहीये किंवा साधारण लोक देत नाहीये, तर जे त्यामध्ये खूप कुशल आहेत वचनामध्ये, धार्मिक ग्रंथात, धार्मिक शिकवणीमध्ये जे अतिशय कुशल आहेत, ते लोक या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भूतांच्या अधिकाराच्या साह्याने भूते. प्रभू येशू ख्रिस्ताला लोक आरोप करत आहे की हा जो भूत काढतोय तो कोणाच्या साह्याने काढतो? भूताच्या किंवा बालसेबब, ज्याला माशाचा देवता म्हणून पण ओळखलं गेलेलं आहे. आणि मला वाटतं राजेच्या पुस्तकामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे. सो त्याचा रेफरन्स तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला नंतर देईन. सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की बालसेबब बद्दल आम्हाला पाहायला मिळतं. वचन 23 मध्ये आम्ही बघतो की तेव्हा तो त्यास आपणा जवळ बोलून म्हणू लागला की सैतान सैतानाला कसं काढेल, कसा काढेल, होऊ शकतं का? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसात फूट पडलेले घर ही टिकत, म्हणून घरामध्ये फूट पडू देऊ, कारण फूट पडलेलं घर, रिकाम्या जागा पूर्ण करा. अहो करा. आपसात पडलेले, फूट पडलेले घर टिकत, म्हणून घरात फूट पडू देऊ, रिकाम्या जागा भरल्या. सुप्रियानो, ही एक खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. आपल्या घरात फूट पडता कामा नाही, कारण ज्या घरामध्ये फूट पडते ते घर टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही. त्याचा शेवट म्हणजे ज्याही गोष्टीमध्ये फूट पडते ती कुठलीच गोष्ट टिकत नाही. मग पत्नी असेल, नातेसंबंध असेल,
एकच गोष्ट यातून नाही बरं का, अनेक गोष्टी प्रभू शिकवतो आपल्याला की फूट पाडणं हे सैतानाचं काम आहे. आणि ज्याही ठिकाणी फूट पडते, मग ती पती पत्नी असेल, आई वडील असतील, लेकरं असतील, किंवा परिवार असेल, किंवा आप्तजन असेल, किंवा एखादी मंडळी असेल, ज्याही मंडळीमध्ये फूट पडते प्रियानो, ती मंडळी टिकू शकत नाही. आणि हे फूट पाडण्याचं जे काम आहे ते कोणाचं आहे? कारण त्याचा उद्देश आहे की ते टिकून राहू. मग कौटुंबिक असेल, पारिवारिक असेल, नातेसंबंध असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळणं गरजेचे. कारण ज्या घरामध्ये फूट पडते, ज्या संबंधामध्ये फूट पडते, त्या गोष्टी टिकत नाही. म्हणून ह्या गोष्टीपासून आम्ही सावध राहणं गरजेचं आहे. ओके, सो प्रभू येशू ख्रिस्तावर जो आरोप करण्यात आला तो होता की याला बालजबूब लागलेला आहे. आणि आम्ही बघतो की त्याच्यावर असा आरोप लावला की हे जे काम करतोय ते सैतानाच्या साह्याने करतोय. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तावर हे दोषारोप करण्यात येत आहे. त्यानंतर वचन आम्हाला पाहायला मिळतं मत्ते 26:65 आणि 66. मत्ते 26 65 आणि 66. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, ह्याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले की मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपडाक मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? ओके, सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर आणखीन एक आरोप करण्यात येत आहे आणि तो आहे देवाची निंदा. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले. हालेलुया. जो देवाचा पुत्र आहे तो देवाच्या विरोधात बोलेल का? हो. परंतु त्याच्यावर आरोप करण्यात आले की हा दुर्भाषण करतो. आम्हा साक्षीदाराची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते? त्याने उत्तर दिले, हा मरणदंडास पात्र आहे. सो आम्ही बघतो की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावर जो आरोप करण्यात आला आहे तो आरोप देवाची निंदा करत आहे अशा प्रकारे केला जाते. त्याचबरोबर आणखीन एक वचन आम्ही वाचूया. प्रेषितांच्या कृत्य याचा 21वा अध्याय वचन 27. प्रेषित 21. ते 7 दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहुद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चितवले आणि त्यांच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोकनियमशास्त्र व हे स्थळ यांच्या विरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तो हाच आहे. शिवाय याने हेलिनास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर जे जे आरोप लावले ते आम्ही पाहिले. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की पौल आणि शिलासला देखील या सगळ्या गोष्टीतून जावं लागलं. त्यांना देखील खोटे आरोप लावण्यात आले की हे लोकांच्या विरोधात शिकवण देतात. सो अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं. आणि त्यामुळं त्यांना आम्ही बघतो की अटक पण करण्यात आली. त्यानंतर आणखीन एक वचन आम्ही बघतो. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय वचन 19. प्रेषित 16:19. मग आपल्या मिळकतीची आशा केली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. पुढे वाचा. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात. तेव्हा लोक त्याच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्याची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा केली. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की पौल आणि सिलासवर आणखीन एक आरोप लावण्यात आला आणि तो म्हणजे की हे लोक आम्हाला त्रास देतात आणि त्यांच्या धार्मिक विधीच्या विरोधात बोलतात. अशा प्रकारे त्यांच्यावर दोष लावण्यात आला. सो आम्ही बघतो की मोशेपासून तर पौल शिलासपर्यंत आम्ही बघितलं की कशा प्रकारे देवाच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारचे दूषणं लावण्यात आले. हालेलुया, हालेलुया. सो ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगतो अशाच प्रकारचे दोष आपल्यावरही लावले जातात.
पण प्रत्येक वेळेस हे दोष चुकीचेच असतात असे नाही बरं का. दाविदाच्या बाबतीमध्ये जर आम्ही बघितलं की दाविदाने जे केलं त्याचं ताडण नाथान संदेष्टाने केलं, त्याच्याबद्दल दोष लावला आणि त्यामुळेच दाविदाला त्याच्या पापाची जाणीव झाली आणि त्याने प्रभूची पश्चाताप करून दया मिळवली. जर प्रियांनो अशा गोष्टी आमच्या जीवनात येत असेल तर प्रियांनो आम्ही ही तयारी ठेवावी या सगळ्या गोष्टी सहन करण्याविषयी. हालेलुया. कारण देवाच्या लोकांच्या जीवनात ह्या गोष्टी आल्या, त्या गोष्टी आमच्याही जीवनात येणार ज्यावेळेस अभिषिक्त म्हणून आम्ही काम करतो. हालेलुया. जर एखाद्या बद्दल जर तुम्हाला प्रियांनो बोलल्या जातं किंवा सांगितलं जातं किंवा चुकीचं आरोप केला जातं तर प्रियांनो त्याची पूर्ण शहानिशा करा. कोणावरही प्रियांनो एका व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. जर 2 किंवा 3 साक्षीदार जर सांगत असेल तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. एखाद्या देवाच्या अभिषिक्ताबद्दल एखादी अफवा पसरवली जाते, त्याची शहानिशा करा प्रियांनो. योग्य त्याचं मोजमाप करा की खरंच ही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे. कारण देवाच्या विरोधात जाणं, देवाच्या अभिषिक्ताला दूषण लावणं ह्या गोष्टी आम्ही बघतो की बायबल ज्याही लोकांनी चुकीचे आरोप लावले बायबलमध्ये बघतो की देवाने त्यांना शिक्षा केली. जर चुकत असेल तर प्रियांनो परमेश्वर न्यायी आहे, तो सर्व काही पाहणार आहे. हालेलुया. कारण देव म्हणतो की सूड घेणं माझ्याकडे आहे, न्याय करणं परमेश्वराकडे आहे. जर कोणी चुकत असेल तर परमेश्वर न्यायी आहे एखाद्याचा न्याय करण्यासाठी. म्हणून प्रियांनो आम्ही कोणालाही जज करू नये, आम्ही कोणालाही न्यायाधीश होऊ नये प्रियांनो. ज्यावेळेस शिमीने दाविदाला शिव्या शाप दिला, दाविदाने शिमीला काहीच म्हटलं नाही, त्याने परमेश्वराकडे सोपून दिलं आणि त्यानंतर आम्ही बघतो की शिमी नंतर मारला गेला. जर आम्ही बघतो की शिमीने दाविदाला काय म्हटलं माहिती, खुनी. आता वेळ झाला त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी घेत नाही, खूप मोठा हा विषय आहे. कारण परमेश्वराने त्याचं पारिपत्य केलं. जर चुकीचे आरोप तुमच्या विरोधात लावले जातात प्रियांनो, तर मी ज्या प्रकारे सांगितलं की परमेश्वराने मोशेची दखल घेतली, परमेश्वराने दाविदाची दखल घेतली, परमेश्वराने एलियाची दखल घेतली आणि परमेश्वराने सिद्ध केले की माझे सेवक खरे आहे, त्यांचे ठाई कुठलाही दोषारोप नाही. जो तुमच्याबद्दल खोटे आरोप लावू द्या प्रियांनो, तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही. तुमच्यावरच्या खोटे आरोप फेटाळून लावण्यासाठी तुमचा देव समर्थ आहे. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही एक अभिषिक्ताचं जीवन जगता प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी येतील, अनेक प्रकारचे दूषण तुम्हाला लावले जातील. जसं प्रियांनो आम्ही मोशेच्या जीवनाबद्दल बघितलं, कशा प्रकारे त्याच्या अधिकाराला आव्हान करण्यात आलं, त्याला प्रियांनो वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. एलियाला इस्रायलाला छळणारा म्हटलं गेलं, प्रभू येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या प्रकारे खादाड म्हटलं गेलं, त्याचबरोबर भूत लागलं आहे म्हटलं गेलं, त्यानंतर पाप्यांचा मित्र म्हणून संबोधलं गेलं, देवाची निंदा करणारा म्हणून संबोधलं गेलं. सो अनेक गोष्टी, अनेक खोटे आरोप प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्तावर लावण्यात आले, परंतु ह्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. पौल शिलासवरही खोटे आरोप लावण्यात आले, परंतु प्रियांनो या खोट्या आरोपाचं प्रियांनो परमेश्वराने उपयोग केला आणि अधिकारांचं तारण होण्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. सो परमेश्वर प्रियांनो तुम्हाला ते सामर्थ्य देऊ की ज्याही वेळेस लोक तुमच्या विरोधात खोटं बोलतील प्रियांनो ह्या गोष्टी सहन करण्याची क्षमता ठेवा, कारण याद्वारे परमेश्वराकडून मिळणारी धन्यता तुम्हाला लाभते. हालेलुया. सो प्रियांनो या वचनातून प्रभू हेच आम्हाला शिकवू इच्छितो की प्रत्येक वेळेस आम्ही हीच अपेक्षा करू नये की लोक आम्हाला चांगलं म्हणतील. कारण ज्या प्रकारे आम्ही लूकच्या अध्यायामध्ये वाचलं, लूक 6:26 मध्ये की जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा. आणि ज्यावेळेस लोक आम्हाला वाईट म्हणतील त्यावेळेस आम्ही धन्यवादित, कारण देवाच्या लोकांच्या जीवनात ह्या गोष्टी आल्या, आमच्याही जीवनात ह्या गोष्टी येतील. म्हणून ह्या सर्व गोष्टी आम्ही सहन करूया, कारण देवाने यासाठी खूप मोठं प्रतिफळ आमच्यासाठी ठेवलेलं आहे. प्रभू करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. आमेन. आमचे नेत्र